नमस्ते सर्वांना, गुड इव्हिनिंग. सर्वांना गुड इव्हिनिंग. तर बघा, आज आपल्याला सीटेट साठीची एक महत्त्वाची जी कन्सेप्ट आहे समजून घ्यायची आहे. महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आज आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये प्रश्न विचारले गेलेले बघायला मिळतात. तर खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे. तर आवाज वगैरे व्यवस्थित येत आहे का एकदा मला सांगा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. महत्त्वाचा टॉपिक आपण आज बघत आहोत, कारण 20 तारखेला परीक्षा आहे, पेपर आहे तर ज्यांचा पेपर असेल त्यांच्यासाठी हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. 16 तारखेला सुद्धा परीक्षा होती, पेपर झाली, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न आलेले होते. ज्यांची परीक्षा झाली त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की याच्यावरती प्रश्न प्रत्येक वर्षी या ठिकाणी याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात. ऑल क्लिअर? थँक्यू मॅम. तर ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला जेवढे काय प्रकार आहेत ते सर्व प्रकार बघायचे आहेत. त्यानंतर त्या संदर्भात जी काही माहिती आहे ती माहिती सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लाईक करत चला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. या ठिकाणी अध्ययन अक्षमता म्हणजे काय, तर अध्ययन अक्षमता ही मज्जासंस्थेशी निगडीत असते. म्हणजे या ठिकाणी मेंदूमध्ये समजा आपण मार लागणं किंवा या ठिकाणी जन्मजातच काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर त्याच्यामुळे या ठिकाणी अध्ययन अक्षमता तयार होत असतात. तर निगडीत स्थिती असून मेंदूला माहिती पाठवण्यास, प्राप्त करण्यास, प्रक्रिया करण्याच्या क्षमतेवरती परिणाम या ठिकाणी करत असते. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना वाचन, लेखन, बोलणे, ऐकणे, गणितीय संकल्पना समजून घेण्यामध्ये किंवा क्रिया करण्यामध्ये या अडचणी किंवा सामान्य आकलनामध्ये अडचणी येऊ शकतात. अध्ययन अक्षमतेमध्ये डिस्लेक्सिया, डिस्प्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया आणि डिस्ग्राफिया यासारख्या विकारांचा याच्यामध्ये समावेश होतो. आता यातील जो काय प्रत्येक विकार आहे हा दुसऱ्या विकाराबरोबर एकात्मिक पद्धतीने येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया डिस्लेक्सिया आला की त्याच्याबरोबर दुसऱ्या ज्या काही अडचणी आहेत ते सुद्धा येत असतात. म्हणजे स्पेशल असा एकच विकार असेल असं नाही, त्याच्यामध्ये दुसरे सुद्धा विकार याच्याबरोबर येत असतात. आता अध्ययन अक्षमता म्हणजे नेमकी काय असते, तर बघा, विशिष्ट अध्ययन अक्षमता म्हणजे लिखाण, बोलणे किंवा भाषा समजून घेण्यात किंवा ऐकणे, बोलणे, वाचणे, शब्दलेखन करणे किंवा गणिते करण्याची क्षमता प्रकट करताना मूलभूत मानसशास्त्रीय प्रक्रियेमध्ये एक किंवा अधिक या ठिकाणी विकार अंतर्भूत असतात, आणि ज्या काही एवढ्या अडचणी येत असतील त्याला या ठिकाणी अध्ययन अक्षमता असं सोप्या भाषेमध्ये बोललं जातं. आता या ठिकाणी एवढं तुम्हाला विचारणार नाही कोण, परंतु आपल्याला जे कन्सेप्ट आहे क्लिअर करायची आहे, त्याच्यामुळे ही माहिती थोडीशी असणं गरजेचं आहे. तर वरील या ठिकाणी जी काही व्याख्या आहे याच्यामध्ये संवेदनात्मक विकृती असेल, मेंदूची दुखापत असेल, कमीत कमी मेंदूचा बिघाड असेल, याच्यामध्ये वाचन अक्षमता, डिस्लेक्सिया आणि वैकाशिक जो काही वाचाघात असतो, म्हणजे बोलण्यामध्ये किंवा आपण म्हणूया जे काही बोलण्याची जे काही पद्धती असेल किंवा चेहऱ्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे असतील किंवा जिभेमध्ये काही प्रॉब्लेम असतील, दोष असतील, तर याच्यामुळे या ठिकाणी सर्व ज्या काही अक्षमता असेल बोलण्यामध्ये वगैरे, वाचण्यामध्ये, तर या ठिकाणी येत असतात. आता या संज्ञेमध्ये प्रामुख्याने दृश्य, श्राव्य किंवा कारक दोष आहेत, किंवा मानसिक मंदत्व असेल, भावनिक अस्थिरता असेल, किंवा परिस्थितीजन्य, सांस्कृतिक किंवा आर्थिक प्रतिकूलते सुद्धा या ठिकाणी परिणाम होतो. अशा मुलांचा याच्यामध्ये समावेश होत नाही. लक्षात घ्या, याच्यामध्ये कोणाचा समावेश होणार नाही. तर या ठिकाणी प्रामुख्याने दृश्य असतील, श्राव्य किंवा कारक दोष असतील, ऐकण्यामध्ये असतील किंवा कारक दोष असतील, किंवा मानसिक मंदत्व असेल, भावनिक अस्थिरता असेल, परिस्थितीजन्य काही अडचणी असतील, सांस्कृतिक किंवा आर्थिक प्रतिकूलता असेल, तर याचा परिणाम याच्यामध्ये असेल, तर अशा मुलांचा याच्यामध्ये अध्ययन अक्षमतेमध्ये समावेश होत नाही. हा कंटेंट हेच राहतं. लक्षात घ्या, कंटेंट हेच राहतं. आपल्याला मराठीमधून आपण हे समजून घेऊ शकतो, कंटेंट सेम राहतं. तुम्हाला पुढे इंग्रजीमध्ये सुद्धा मी त्यांच्या कन्सेप्ट आहेत त्या आहेत, म्हणजे शब्द आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाहीत. जे अध्ययन अक्षमता असते ती नेमकी कशामुळे येत असते, तर अध्ययन अक्षमतेचं कोणतेही एकच किंवा विशिष्ट या ठिकाणी आपण कारण सांगू शकत नाही की या कारणामुळे अध्ययन अक्षमता येत असते. तथापि अशा काही कारणे आहेत की ज्याच्यामुळे अध्ययन अक्षमता येऊ शकते. तर याच्यामध्ये पहिलं एक कारण आहे अनुवंशिकता, म्हणजे जेनेटिक्स. तर असे लक्षात आलंय की ज्यांच्या पालकांमध्ये अध्ययन अक्षमता आहे तेच विकार त्या मुलास होण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे या ठिकाणी आई वडिलांमध्ये जी काय अध्ययन अक्षमता असेल, शक्यतो तीच अध्ययन अक्षमता मुलांमध्ये येऊ शकते.
म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या अनुवंशिकता हे एक महत्वाचं कारण याच्यामध्ये असतं. त्यानंतर पहा जन्मादरम्यान किंवा नंतरचं आजारपण, जन्मादरम्यान आणि नंतरचं आजारपण याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जे काही अध्ययन अक्षमता आहे येऊ शकतं. जन्मादरम्यान किंवा नंतर आजार किंवा दुखापत झाल्यास अध्ययन अक्षमता येऊ शकते. गर्भधारणेदरम्यान ड्रग्ज किंवा अल्कोहोलचं सेवन, जे काही बाळाची आई आहे तर आईने बा गर्भधारणेदरम्यान ड्रग्ज घेतले किंवा औषधं वगैरे घेतले असतील जास्त प्रमाणामध्ये किंवा अल्कोहोलचं सेवन या ठिकाणी केलं असेल, शारीरिक काय आघात झाले असतील, ऍक्सिडेंट्स वगैरे झाला असेल, गर्भाशयाची अपूर्ण वाढ असेल, जन्माच्या वेळी कमी वजन, अकाली किंवा दीर्घकाळपर्यंत वेदना, या सुद्धा कारणांमुळे या ठिकाणी अध्ययन अक्षमता येऊ शकते. तर या ठिकाणी थोडक्यात आपण म्हणूया जन्मादरम्यान आणि नंतरचं या ठिकाणी आजारपण याच्यामुळे हे अध्ययन अक्षमता येत असते. हे एक महत्वाचं कारण आहे. पुढे बालपणामधील जे तणाव असतील, टेन्शन्स असतील याच्यामुळे हे येत असतात. तीव्र ताप येऊ शकतो, त्याच्यामुळे अध्ययन अक्षमता येईल. डोक्यामध्ये दुखापत झाली किंवा अपूर्ण असा पोषण आहार, म्हणजे आपण त्याला म्हणूया कुपोषण, कुपोषणमुळे यासाठी या ठिकाणी सुद्धा काय अध्ययन अक्षमता आहे ती येत असते. बघा जे कुपोषित बालक असतात ते सुद्धा आपण म्हणूया की वाचनामध्ये, लेखनामध्ये किंवा ते अप्रगत असतात, मागे पडतात. तर अपूर्ण पोषण आहार सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. यासारख्या जन्मानंतरच्या तणावपूर्ण घटनामुळे या ठिकाणी अध्ययन अक्षमता येत असते. पुढे एकरूपता, अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना अवधान केंद्रीकरणाची समस्या येत असते. अवधान केंद्रीकरण करता येत नाही किंवा अध्ययनामध्ये लक्ष देता येत नाही किंवा आपल्या शिक्षकांच्या अध्यापनाकडे लक्ष देऊ शकत नाहीत, त्या किंवा विघटनशील वर्तन असेल, या विकारांचा सरासरीपेक्षा जास्त या ठिकाणी धोका त्यांच्यामध्ये असतो. त्यानंतर वाचन दोष असलेल्या 25% मुलांमध्ये देखील ADHD असतो. लक्षात घ्या ADHD. आता या ठिकाणी हा जो काही दोष आहे तर वाचन दोष जे काय असलेले मुलं आहेत त्यांच्यामध्ये 25% मुलांमध्ये ADHD हा दोष असतो. या उलट असा अंदाज लावला जातो की ADHD निदान झालेल्या 15 ते 30% मुलांमध्ये अध्ययन समस्या असते. जर ADHD एखाद्या मुलामध्ये असेल तर अशा मुलांना या ठिकाणी 15 ते 30% मुलांमध्ये ही अध्ययन अक्षमता असतेच असते. लक्षात ठेवायचं आहे. आता ADHD म्हणजे काय, आता या ठिकाणी तुम्ही बघता ADHD म्हणजे आपल्याला पहिलीमध्ये मुलगा ज्यावेळेस दाखल होतो तर त्यावेळेस आपल्याला ही समस्या 100% येत असते की याच्यामध्ये ADHD म्हणजे काय, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, म्हणजे काय अतिचंचलता अवस्था. मुलं अतिचंचल असतात, एका जागेवरती स्थिर बसत नाही, त्यांना आपल्याला बसवावं लागतं, सांगावं लागतं वारंवार. म्हणजे बसल्या आपण शिकवत असलो तरी पाठीमागे बोलणार, काहीतरी चाललेलं असतं त्यांचं, म्हणजे अतिचंचल असतं, एका जागेवरती स्थिर बसत नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो की पहिलेला आलेला आहे त्याला सवय नाही, मग थोड्या दिवसांनी त्याच्यामध्ये ती जी काही बसण्याची कॅपॅसिटी आहे तर ती येईल किंवा तो बसेल. परंतु जर त्याने सुद्धा या ठिकाणी म्हणजे जास्त दिवस झाले आपण सांगून सुद्धा ते जर बसत नसतील तर आपण त्यांच्यामध्ये म्हणूया की हा जो विकार आहे तो असतो. आणि जर हा ADHD विकार असेल तर या ठिकाणी 15 ते 30% मुलांमध्ये अध्ययन अक्षमता ही या ठिकाणी असतेच. त्याच्यामुळे हा एक ADHD एक महत्वाचा असा विकार आहे. तर याच्यामुळे काय होतं की आपल्याकडे ते अध्ययनाकडे लक्ष देऊ शकत नाही, अवधान केंद्रीकरण करू शकत नाही, तर हे ADHDचं लक्षणं असतात. आता अध्ययन अक्षमतेतील लक्षणे कोणकोणती असतात तर याच्यामध्ये सामान्य शारीरिक विकास तर या ठिकाणी होत नाही, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जे काही आपण म्हणूया जे काही आजार असतील याच्यामुळे शारीरिक विकास, मुलास मूलभूत जाणीव किंवा कारक कौशल्यांचा एक विशिष्ट संच मिळण्याची या ठिकाणी अपेक्षा असते. या विकासातील कोणताही विलंब किंवा अंतर अध्ययन अक्षमतेचे लक्षण असू शकतं. परिस्थितीचे निदान करण्यापूर्वी चांगल्या संशोधित किंवा प्रमाणित चाचण्या किंवा मूल्यांकनांची मालिका करून घ्यावी लागते. बालपणातील प्रत्येक टप्प्यात अध्ययन अक्षमतेची चिन्हे किंवा या ठिकाणी आपण म्हणूया लक्षणे थोडीफार वेगवेगळी असू शकतात. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की एखादा आपल्याला अध्ययन अक्षमता पहिली त्या मुलांना दिसत असेल तर आपण असं म्हणू शकत नाही की त्या मुलांमध्ये हे अध्ययन अक्षमता असेल, नंतर त्यांच्यामध्ये सुधारणा होऊन ते अध्ययन अक्षमता नाहीशी होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे काही टप्पा आहे टप्प्यानुसार आपल्याला त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं. विशिष्ट वयात विशिष्ट गोष्टी येणे या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया की दुसरी पर्यंत पहिली ते समजा जे काही संख्याज्ञान आहे पहिलीच्या मुलांना 1 ते 20 पर्यंत संख्याज्ञान आवश्यक असते. थोडक्यात उदाहरण दाखल सांगितलं. परंतु जर त्या मुलांना फक्त 5 पर्यंत येत असेल, आपण कितीही त्यांना शिकवा 5 पर्यंत येत असेल तर आपण म्हणूया की त्यांना डिस्कॅल्क्युले नावाची काय अक्षमता आहे ती असेल किंवा इतर जे काय अक्षमता असेल, म्हणजे ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी आल्या तर या ठिकाणी आपण त्याला म्हणूया की तो नॉर्मल विद्यार्थी आहे. परंतु काही जर अडचणी येत असतील त्याला त्याच्यामध्ये अक्षमता आहे असं मानता येईल. तर ही एक लक्षणे
असतील. पुढे शालेय पूर्व अवस्थेमध्ये मुलास यापैकी काहीही अडचणी येऊ शकतात. म्हणजे लहान मुलं असेल तर लहान मुलाचा भाषा विकास होत असतो, बोलण्याचा विकास होत असतो, किंवा आपल्याला पेन वगैरे धरणं, पेन्सिल धरणं त्याला येत नसतं, ते आपल्याला शिकवावं लागतं. परंतु ह्या लहान वयामध्ये या त्याला अडचणी असतीलच, परंतु आपण त्याला असं म्हणू शकत नाही की त्याच्यामध्ये अक्षमता असेल. नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला ते जर जास्त प्रमाणात जाणवल्या आपण उपाय करून सुद्धा तर मग आपल्याला थोडासा विचार करावा लागतो. सामान्यतः मुलांमध्ये भाषा विकसित होण्याच्या सामान्य वयात 15 ते 18 महिने की बोलण्याचं कौशल्य या ठिकाणी विकसित होत असत. 15 ते 18 महिन्यामध्ये मुलाचं बोलण्याचं जे काही कौशल्य आहे तर ते या ठिकाणी विकसित होत असतात. आता याच्यामध्ये बघा की सोप्या शब्दांचा उच्चार करणं, अक्षरे आणि शब्द ओळखणं, संख्या, गाणे, बडबड गीते शिकणे, विशिष्ट कार्यांवरती लक्ष केंद्रित करणं, नियम किंवा दिशानिर्देशाचं पालन करणं, शारीरिक कृती करण्यासाठी सूक्ष्म स्थूल कारक कौशल्य वापरणे. तर यांचा जो काही विकास आहे तर आपण म्हणूया 15 ते 18 महिन्यामध्ये या ठिकाणी होत असतो. आणि या ठिकाणी मग जर ही जी काही कौशल्य आहेत ही कौशल्य जर त्यांची विकसित होत नसतील किंवा याच्यामध्ये ते कुठेतरी कमी असतील तर या ठिकाणी आपण थोडंसं जागृत व्हायचं आहे. आपण या ठिकाणी म्हणू शकतो की त्यांच्यामध्ये अध्ययन अक्षमता असू शकते. मग आपण या ठिकाणी त्यांच्यावरती थोडंसं उपाय वगैरे करू शकतो किंवा जे थेरपी वगैरे आहेत त्याच्या या ठिकाणी आपण काय करू शकतो, उपायाने त्या कमी करता येतील. आता प्राथमिक शाळा, आपण शाळा पूर्व सांगितलं. आता प्राथमिक शाळेमध्ये काय तर एखाद्या मुलास या ठिकाणी या खालीलपैकी अडचणी प्राथमिक शाळेमध्ये येत असतील. तर बघा, अक्षरे आणि आवाज यामध्ये संबंध प्रस्थापित करणे. या ठिकाणी अक्षरे आणि आवाज याच्यामध्ये संबंध म्हणजे समजा क अक्षर आहे त्याला कच म्हणणं. या ठिकाणी बघा बरेच विद्यार्थी काय करतात, समजा आपण म्हणूया की एखाद्याला बघा फ अक्षर आहे परंतु फ ला ते प म्हणतात. लक्षात घ्या, फ ला काय म्हणतात, प म्हणतात. म्हणजे आपण सांगून सुद्धा या ठिकाणी त्याला ते प ला फ म्हणतात किंवा फ ला प म्हणतात. तर याच्यामध्ये आपण म्हणूया की थोडासा काय त्यांना जो काही संबंध आहे अक्षर आणि आवाज याच्यामधला संबंध प्रस्थापित करता येत नाही. तर ही एक वाचनामधील त्यांचा दोष असू शकतो किंवा दोष या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. पुढे समान उच्चार असणारे शब्द किंवा यमक सदृश शब्दांमधील या ठिकाणी फरक ओळखणे. या ठिकाणी ओळखणे तर एखाद्याला ओळखता येत नाही. म्हणजे आता आपण कधी अक्षमता आहे असं म्हणू तर या ठिकाणी सारखं सांगून सुद्धा या ठिकाणी त्याच्यामध्ये फरक होत नसेल तर त्यावेळेस आपण ते अक्षमता आहे असं समजायचं. पुढे वाचन, शब्दलेखन, अचूक लेखन तर याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जे काय अक्षमता आहे लेखनामधील तर ती या ठिकाणी येऊ शकते. म्हणजे बरेच विद्यार्थी काय करतात, समजा न असेल तर न अक्षर या ठिकाणी असं न वगैरे असं लिहितात. म्हणजे याच्यामध्ये त्यांची अक्षमता असते. किंवा या ठिकाणी काय करतात ते उलट लिहितात. बरेच जण काय करतात उलट लिहितात. समजा असं ख असेल तर या ठिकाणी त्यांचं समजा जे आहे ते थोडंसं आपण काय म्हणूया तसं उलट लिहिण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. बरेच विद्यार्थ्यांचा आहे की ते उलट लिहितात. हे जे ख अक्षर आहे ते उलट लिहितात किंवा असं सुद्धा लिहितात, ते इकडून असं लिहितात. म्हणजे आपली जी पद्धत असते आपण क समजा काढायचा असे पद्धत असेल तर ती मुलं असं लिहितात, असं म्हणजे थोडेसे ते उलट लिहितात. म्हणजे ही एक थोड्याशा लेखनामध्ये अडचणी येत असतात. डावी आणि उजवीकडील तफावत त्यांना करता येत नाही. म्हणजे डावीकडून आपण या ठिकाणी लिहित असेल डावीकडून तर ते थोडेसे आपण म्हणूया उजवीकडे लिहितील तर अशा प्रकारची तफावत त्यांना करता येत नाही. उदाहरण 52 या ठिकाणी 25 लिहितील किंवा या ठिकाणी बीचं डी लिहितील किंवा वाचताना सुद्धा बीचं डी या ठिकाणी ते वाचतील. ऑनचं या ठिकाणी नो करतील किंवा येसचं या ठिकाणी 5 या ठिकाणी लिहितील. म्हणजे या ठिकाणी जे काही सूक्ष्म फरक आहेत त्यांना ते थोडेसे ओळखता येत नाही. तर हे फरक जे काही अडचणी आहेत त्या डिस्लेक्सियामध्ये त्यांना येऊ शकतात किंवा डिस्ग्राफियामध्ये सुद्धा त्यांना येत असतात. वर्णमालेतील त्यांना अक्षर या ठिकाणी ओळखणे. पुढे गणिताच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य गणिती चिन्हांचा ठिकाणी वापर करणं. म्हणजे आपण म्हणजे बेरजेचे चिन्ह आहे परंतु गुणाकारात चिन्ह, बेरजेचे चिन्हाला ते गुणाकारात चिन्ह समजतील, गुणाकाराला ते बेरजेचे चिन्ह समजतील किंवा ठिकाणी वजाबाकी चिन्हाला ते भागाकारात चिन्ह सुद्धा समजू शकतात. म्हणजे या गोष्टी या ठिकाणी त्या अडचणी येतात. पुढं संख्या किंवा तथ्य या ठिकाणी लक्षात ठेवणं. तर संख्या त्यांच्या लक्षात राहू शकत नाही किंवा लक्षात राहत नाहीत. नवीन कौशल्य शिकत असताना एखादं मूल त्याच्या किंवा तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा या ठिकाणी धीमं असू शकतं. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया ते गतिमंद असू शकतं. आता या ठिकाणी गतिमंद असतात म्हणजे समजा 1 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचबरोबर एखादा दुसरा एकच वर्षाचा मुलगा आहे तर दोघांमध्ये तफावत असते. म्हणजे दुसरा जो काही मुलगा आहे ज्याला या ठिकाणी पहिल्या मुलापेक्षा जास्त येत नसेल तो या ठिकाणी धीमा असतो किंवा गतिमंद असतो. पुढे कविता आणि उतार लक्षात ठेवणं या ठिकाणी अवघड जातं. काळाची संकल्पना समजून घेणं, डोळे हात यांचे समन्वय, अंतर किंवा वेगाचा अंदाज घेण्यातील असमर्थतेमुळे अपघात होण्याची या ठिकाणी शक्यता
वाढत असते. आता या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गोष्ट ज्या सांगितल्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळे जे काही अक्षमता आहे तर ती येत असते. आपण या ठिकाणी सगळ्या अडचणी सांगितल्या की नेमकी कोणकोणती अडचणी येत असतील. आता आपल्याला या ठिकाणी ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणींचा नेमका कशाशी किंवा कोणत्या अक्षमतेशी संबंध असतो तो या ठिकाणी बघायचा आहे. आता याच्यामध्ये अजून एक आहे की पेन्सिल धरणं, पेन्सिल धरता येत नाही, बोटाची लेस बांधता येत नाही, शर्टाचं बटन लावता येत नाही इत्यादी उत्कृष्ट कार्यकौशल्य आत्मसात करणं ही या ठिकाणी नॉर्मल विद्यार्थ्याचं लक्षण असतं. परंतु बऱ्याच जणांना याच्यामध्ये सुद्धा अडचणी येत असतात. तर या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगेल की नेमकं नाव काय असतं. आता अध्ययन अक्षमतेचे प्रकार. आता या ठिकाणी बघा वरची जे लक्षणे आहेत ते लक्षणे सुद्धा महत्वाची आहेत, कारण आपण त्याच्यानंतरच जे काय प्रत्येक अध्ययन अक्षमतेचं वर्गीकरण आहे ते करत असतो. त्याच्यामुळे वरच्या ज्या काही सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या पण लक्षात ठेवायच्या. आणि वाचनातील पहिली एक अध्ययन अक्षमता आहे. आता प्रकार बघूया. डिस्लेक्सिया. या ठिकाणी याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आपण मराठीमध्ये सुद्धा बघितलं की याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. आता बघा या ठिकाणी वाचनासंबंधी 2 प्रकारच्या अध्ययन अक्षमता असतात. वाचनामध्ये 2 प्रकारच्या अध्ययन अक्षमता असतात. याच्यामध्ये बघा आवाज, अक्षरे, शब्द यांच्यातील संबंध समजण्यामध्ये अडचणी येतात तेव्हा त्यांना मूलभूत वाचन समस्या या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे आपण म्हणूया बेसिक रिडिंग. तर याच्यामध्ये काय होतं, आवाज असतील, अक्षरे असतील किंवा शब्द असतील म्हणजे मूळाक्षरे असतील याच्यामध्येच अडचणी येतात वाचनामध्ये, यांना आपण म्हणूया मूलभूत वाचन समस्या. त्यानंतर दुसरी या ठिकाणी असते वाचन अक्षमता. तर दुसरा प्रकार असतो ज्याच्यामध्ये जेव्हा शब्द, वाक्य आणि परिच्छेदांचा अर्थ समजण्यास असमर्थता असते तेव्हा वाचन आकलनाची या ठिकाणी समस्या येत असते. पहिली काय मूलभूत वाचन समस्या आहे आणि नंतर या ठिकाणी आकलनयुक्त समस्या आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी शब्द असतील, वाक्य असतील किंवा या ठिकाणी उत्तरा असेल याच्यामध्ये जो अर्थ आहे तो अर्थ समजण्यामध्ये आपल्याला अडचणी येतात, त्याला वाचन आकलनाची समस्या असे म्हणायचं. तर अशा प्रकारे या 2 वाचन अध्ययनाच्या अक्षमता आहेत. पुढं अक्षर आणि शब्द ओळख, शब्द आणि कल्पना समजून घेणं, वाचन वेग आणि ओघ, सामान्य शब्द संग्रह कौशल्य या वाचन समस्या जाणवतात. बघा लक्षात ठेवा तुम्हाला याच्यावरती असे प्रश्न विचारले जातील की जेव्हा अक्षर आणि शब्द ओळखण्यामध्ये अडचणी येतील तेव्हा तो कोणत्या प्रकारचा अध्ययन दोष आहे किंवा अध्ययन अक्षमता आहे, किंवा या ठिकाणी कल्पना समजून घेण्यामध्ये अडचणी येत असतील तर त्याच्यामध्ये कोणता अध्ययन दोष आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला डायरेक्टली प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. म्हणजे बघा याच्यामध्ये वाचन वेग आणि ओघ म्हणजे या ठिकाणी वाचन जे काय फ्लुएन्सीने करायला पाहिजे तर ते फ्लुएन्सी नसेल या ठिकाणी किंवा आपण म्हणूया ओघ नसेल त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक अध्ययन वाचनाचे अध्ययन अक्षमता असते. किंवा या ठिकाणी सामान्य शब्द संग्रह कौशल्य म्हणजे एखाद्याचा शब्द संग्रह खूप वीक असेल. म्हणजे बघा आपण म्हणूया की जर समजा पहिलीचा विद्यार्थी असेल तर त्याचे समजा 100 जे शब्द संग्रह त्याचा असू शकतो नॉर्मली, परंतु एखाद्या विद्यार्थीचा फक्त 10 ते 15 शब्द संग्रह असेल तर त्याला आपण म्हणूया की त्याच्यामध्ये ती वाचन अक्षमता आहे. म्हणजे लक्षात ठेवा अशा प्रकारची ह्या वाचन अक्षमतेची कौशल्य आणि ते आपण थोडंसं लक्षात ठेवायचं. पुढं विद्यार्थी बी ला डी, एम ला डब्ल्यू यामध्ये फरक करण्यामध्ये याच्यामध्ये असमर्थ असतात. डिस्लेक्सियामध्ये वाचताना पूर्ण ओळ किंवा शब्द गाळून ते या ठिकाणी वाचन करतात. एखादं वाक्य असेल तर त्याच्यामध्ये एखादा शब्द मध्येच सोडून देणार, पुढचा डायरेक्टली शब्द ते वाचणार, तर त्याच्यामध्ये आपण म्हणते अध्ययन अक्षमता आहे. शब्दांना वाचताना या ठिकाणी मागे पुढे करून ते वाचत असत, पुढचा शब्द मागे मागचा शब्द पुढे. तर अशा प्रकारे ही या ठिकाणी वाचन अक्षमता आहे. तर याच्यामध्ये 2 प्रकार लक्षात ठेवा, मूलभूत वाचन समस्या कोणती आणि वाचन आकलनाची समस्या. आता बऱ्यापैकी या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला वाचनामधील जी काय अध्ययन अक्षमता आहे तर ती नेमकी कशाशी संबंधित आहे किंवा नेमकी त्याला काय म्हटलं जातं अशाच प्रकारे डायरेक्टली प्रश्न विचारलेले आहेत. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या आता ऑनलाईन परीक्षा आहे. ऑनलाईन परीक्षा आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक दिवशी वेगवेगळे प्रश्न, तुम्हाला हा जो टॉपिक आहे हाच टॉपिक ते निवडणार, परंतु प्रत्येक दिवशी तुम्हाला याच्यावरती वेगवेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या कोणाला डायरेक्टली खाली जे काय आपण सांगितलं की त्याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील. पुढे या ठिकाणी दुसरा एक प्रकार असतो तो सगळ्यात महत्वाचा आहे गणितामधील अध्ययन अक्षमता, त्याला डिस्कॅल्क्युलिया असं म्हटलं जातं. तर मुलांच्या इतर सामर्थ्यानुसार व तार्किक क्षमतेवर अवलंबून ही गणितातील अध्ययन अक्षमता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. लक्षात घ्या इतर सामर्थ्यानुसार आणि तार्किक क्षमतेवर, तार्किक क्षमता याच्यामध्ये महत्वाची आहे. पुढे एखाद्या मुलाची गणित करण्याची क्षमता भाषा शिकण्याच्या अक्षमतेमुळे किंवा दृश्य विकारामुळे, स्मृती किंवा मज्जासंस्थेच्या अडचणीमुळे या ठिकाणी भिन्न प्रकारे प्रभावित होऊ शकते. भाषा शिकण्याच्या अक्षमतेमुळे म्हणजे लक्षात घ्या जर एखाद्या विद्यार्थ्याला वाचन येत नसेल
किंवा या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याला आपण म्हणूया लिहिता येत नसेल तर पुढे त्याला गणिती क्रियामध्ये सुद्धा अडचणी येत असतात. कारण जर तुम्हाला वाचायलाच येत नसेल तर पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत असतात. तर हे लक्षात ठेवायचे. भाषा शिकण्याच्या अक्षमतेमुळे, दृश्य विकारामुळे दिसत नसेल, स्मृती म्हणजे आठवत नसेल आणि मज्जा संस्थेमध्ये काही अडचणी असतील तर त्याच्यामुळे या डिस्कॅल्क्युलिया प्रकारची काय अक्षमता आहे ती निर्माण होत असते. आता गणित आधारित अध्ययन अक्षमता असलेल्या मुलास लक्षात ठेवणं आणि संख्या, गणिती चिन्हे आणि तथ्ये, जसे की या ठिकाणी 5+5 = 10, 5x5 = 25, तर हे थोडस लक्षात ठेवायला त्यांना काय येतात अडचणी येत असतात. तर त्यानंतर गणितीय अध्ययनातील विकार असलेल्या मुलांना देखील मापन, तत्वे, सूत्रे लक्षात ठेवण्यास त्रास होऊ शकतो किंवा वेळ सांगण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. म्हणजे बघा, आता या ठिकाणी फक्त कॅल्क्युलेशन करण्यामध्येच अडचणी आल्या तर आपण त्यांना डिस्कॅल्क्युलिया म्हणायचं तर नाही. तर जर एखाद्याला घड्याळ ओळखता येत नसेल, टाइम सांगता येत नसेल तर हा सुद्धा जो काय त्रास आहे तर हा या ठिकाणी डिस्कॅल्क्युलियामध्ये येत असतो. त्यांना या ठिकाणी मापनाची सूत्र असतील, म्हणजे मीटर, सेंटीमीटर याच्यामधील जो फरक आहे तो कळत नसेल, मोजता येत नसेल, जे सूत्र आहे ते सूत्र या ठिकाणी लक्षात राहत नसतील किंवा या ठिकाणी त्यांना उपयोग करता येत नसेल व्यवस्थित, तर ते सुद्धा या ठिकाणी डिस्कॅल्क्युलियामध्ये येतं. त्याच्यामध्ये संख्या ओळखता येत नाही, आकृतीतील फरक लक्षात येत नाही, लहान मोठी संख्या, क्षेत्रफळ, लांबी, रुंदी, परीघ, चिन्हे, वेळ, सूत्रे याच्यामध्ये अडचणी येत असतात. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की डिस्कॅल्क्युलिया म्हणजे नेमकं काय. फक्त बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. कॅल्क्युलिया म्हणले की या ठिकाणी गणिताशी संबंधित ही अध्ययन अक्षमता आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा. बाकीच्या तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाचता किंवा जे प्रश्नाचं उत्तर आहे ते देता येईल. पुढे बघा, सगळ्यात महत्वाची पुढची अक्षमता आहे लेखनातील अध्ययन अक्षमता किंवा त्याला आपण डिस्ग्राफिया असं या ठिकाणी म्हणतो. तर नेमकी एक्झाम होणार आहे की नाही, तर एक्झाम होणारच आहे. तर 20 तारखेला पेपर आहे आणि 20 तारखेची पेपर ज्यांचा आहे तर त्यांची लक्षात घ्या हॉल तिकीट आलेले आहेत, डाउनलोड करून घ्या. 20 तारखेला पेपर असेल तर पुढे या ठिकाणी बघा डिस्ग्राफिया. तर लेखनातील अध्ययन अक्षमता याच्यामध्ये प्रत्यक्ष लिखाण किंवा माहितीचे आकलन आणि संश्लेषण करण्याची मानसिक क्रिया या ठिकाणी समाविष्ट असते. म्हणजे प्रत्यक्ष लिखाण असेल, माहितीचं संकलन म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया माहिती गोळा करत असताना किंवा लिहित असताना किंवा त्याचे संश्लेषण करत असताना एक जी काही मानसिक क्रिया आहे तर याच्यामध्ये समाविष्ट असते आणि याच्यामुळे या अध्ययन अक्षमता लेखनामधील निर्माण होत असते. पुढे मूलभूत लेखन विकार हे शब्द आणि अक्षरे तयार करण्यात येणारी शारीरिक अडचण होय. जे मूलभूत लेखन विकार असतो तो शब्द आणि अक्षरे याच्यामध्ये तयार करता येत नाही. जे काय आपले अक्षर असतं त्या अक्षरांपासून शब्द तयार करणं आपल्याला अपेक्षित असतं, परंतु त्यांना ते या ठिकाणी तयार करता येत नाहीत. ज्यावेळेस त्यांना ते तयार करता येत नसतील त्यांना आपण या ठिकाणी म्हणूया डिस्ग्राफिया नावाचा विकार आहे. पुढे भावपूर्ण लेखन अक्षमता, कागदावरती विचार प्रकट करण्याचा त्यांना संघर्ष या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे एखादा छोटासा आपण म्हणूया निबंध लिहायचा असेल किंवा 2 ओळी लिहायच्या असेल आईविषयी वगैरे तर ते लिहिण्यामध्ये त्यांना अडचणी येत असतात. लिखित भाषा शिकण्याची अक्षमता ही लक्षणे लेखनाच्या कृतीत अडचणी निर्माण करत असतात. पुढे व्यवस्थितपणा आणि लेखनाची सुसंगतता म्हणजे कसं या ठिकाणी लेखन गिसमिट लेखन असेल, व्यवस्थित लिहिता येत नसेल, अक्षरे आणि शब्दांची अचूक जुळणी करता येत नसेल, शब्द लेखन याच्यामध्ये सुसंगतता नसेल, लेखन संरचना, सुसंवाद यामध्ये काही समस्या असू शकतात. म्हणजे अशा प्रकारच्या सुद्धा ज्या काही अडचणी असतील तर याच्यामध्ये तुम्हाला डिस्ग्राफियामध्ये येत असतील. पुढे काही अक्षरे लिहिताना या ठिकाणी विद्यार्थी चुका करतात. 9च्या जागी 6, बीच्या जागी डी. तर अशा प्रकारे जे काही तुम्हाला दिसेल की लिहिताना ज्या काही अडचणी येत असतील त्या डिस्ग्राफियामध्ये येतील. अक्षरांचा आकार या ठिकाणी त्यांना ओळखता येत नाही. म्हणजे लिहिताना समजा आपण म्हणूया की समजा ऍपल आहे तर समजा असं काहीतरी ते लिहितील ऍपल, म्हणजे थोडंसं आपण म्हणूया की त्यांना जो आकार आहे तो आकार या ठिकाणी काढता येणार नाही. म्हणजे असं थोडंसं होऊ शकतं. तर अशा वेळेस त्यांची लेखन अक्षमता आहे. आता हा जो काय विकार आहे असं तर आपण त्यांच्या सरावाने कमी करू शकतो, परंतु सरावाने सुद्धा जर कमी करता येत नसेल तर या ठिकाणी त्यांच्यामध्ये तो विकार आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर काही वाक्य सोडून देतात तर काहीची या ठिकाणी पुनरावृत्ती करतात. एखादा आपण शुद्ध लेखन लिहायला सांगितलं तर एकच वाक्य या ठिकाणी 2दा ते लिहितात किंवा जो काही शब्द आहे एखादा शब्द तो 2दा या ठिकाणी ते लिहिणार. एखादा शब्द या ठिकाणी गाळणार, एखादा वाक्य ते मधूनच गाळणार. तर अशा प्रकारे या ठिकाणी त्यांच्यामध्ये अडचणी येत असतात. तर अशा प्रकारे ही डिस्ग्राफिया जी कन्सेप्ट आहे किंवा जो विकार आहे तो या ठिकाणी लक्षात ठेवा. तुमच्या कन्सेप्ट फक्त लक्षात राहिल्या पाहिजे. आपण आधी सुद्धा हे बघितलेलं आहे, परंतु तुम्ही एखाद्याने हा व्हिडिओ बघितला नसेल
तर व्यवस्थित समजून घ्या. आता पुढचा विकार आहे पहा कारक कौशल्य जे असतात मोटर स्किल्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा अक्षमता असते. तर याच्यामध्ये याला पहा डिस्प्रेक्सिया असं पहा म्हणायचं किंवा यालाच या ठिकाणी ऍस्प्रेक्सिया असं सुद्धा पहा म्हटलं जातं. म्हणून लक्षात ठेवा पहा डिस्प्रेक्सिया म्हणजे काय तर पहा कारक कौशल्यामधील पहा अध्ययन अक्षमता होय. तर बघा कारक अक्षमता म्हणजे सूक्ष्म कारक कौशल्य म्हणजे कौशल्यपूर्ण लेखन असेल किंवा स्थूल कारक कौशल्य ज्याच्यामध्ये धावणे उडी मारणे तर याच्या किंवा यातील हालचाल आणि समन्वय याच्यामधील अक्षमता असते. म्हणजे याच्यामध्ये बघा पेन वगैरे आपल्याला दाबता येत नाही, पेन्सिल दाबता येत नाही, शर्टाची बटन वगैरे पहा व्यवस्थित लावता येत नाही, चालता येत नाही, चालताना बरेच जण या ठिकाणी पहा तोल जाऊन पडू शकतात, ते लहान मुलं वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये ही डिस्प्रेक्सिया नावाची अक्षमता असू शकते. त्यानंतर या ठिकाणी कधी कधी कारक अक्षमतेचा उल्लेख या ठिकाणी आउटपुट म्हणजे या ठिकाणी क्रियाशीलता म्हणून सुद्धा या ठिकाणी केला जातो. म्हणजेच मेंदूतील माहितीच्या आउटपुटशी याचा या ठिकाणी संबंध असतो. म्हणजे मेंदूमध्ये जर या ठिकाणी ज्या काही समजा आपण म्हणूया आउटपुट म्हणजे समजा काही नेमके सूचना काही कशा प्रकारे दिली जात आहे त्या सूचनेनुसार सुद्धा या ठिकाणी ही अक्षमता उद्भवते. म्हणजे पहा मेंदूमध्ये काही बिघाड असेल तर या ठिकाणी ही अक्षमता उद्भवते. सायकल चालवण्यासाठी, उडी मारण्यासाठी, लिहिण्यासाठी किंवा कागद कापण्यासाठी मेंदू आवश्यक अवयवांशी संवाद साधण्यास या ठिकाणी सक्षम असणं आवश्यक असतं. परंतु या ठिकाणी तो जशा सूचना द्यायला पाहिजे तशा या ठिकाणी सूचना देत नाही. म्हणजे या ठिकाणी हालचालीशी हालचाल आणि किंवा डोळे आणि आपण म्हणूया हात याच्यामध्ये समन्वय नसतो. हा जो काय समन्वय असतो हा समन्वय कशाशी संबंधित असतो तर मेंदूशी समन्वय असतो. मेंदूमध्ये जर बिघाड झाला की या ठिकाणी हा समन्वय साधला जात नाही. म्हणून हा या ठिकाणी विकार उद्भवत असतो. आपल्या मुलास कारक समन्वय अक्षमता आहे का तर तो पेन्सिल कसे पकडतो, त्या शर्टाचे बटन लावताना अडचणी येतात का तर याच्यावरून आपण या ठिकाणी हा कारक समन्वय अक्षमता आहे किंवा ठिकाणी डिस्प्रेक्सिया नावाचा विकार आहे तो आहे किंवा नाही तर या ठिकाणी पडताळून पाहू शकतो. हात आणि डोळे समन्वय आवश्यक असलेल्या शारीरिक क्षमतांमध्ये सुद्धा या ठिकाणी ही समस्या असू शकते. आता बघा सुईमध्ये दोरा ओवणं, लक्षात घ्या सुईमध्ये दोरा ओवणं असेल किंवा आपण पेन आणि व्यवस्थित लिहिणं असेल ज्या काय पहा आपल्या हात आणि डोळे तर याच्यामध्ये समन्वय आवश्यक असेल तर ज्या काही कृती असतील त्या कृती व्यवस्थित करता येत नसतील म्हणजे या ठिकाणी आपण समजून जाईल त्याच्यामध्ये डिस्ग्राफिया नावाचा हा विकार असतो. तर अशा प्रकारे ही डिस्ग्राफिया आहे. पुढे या ठिकाणी भाषा अध्ययन अक्षमता याला आपण अफासिया, डिस्पेसिया किंवा बघा अपेसिया किंवा डिस्पेसिया असं सुद्धा या ठिकाणी डिस्पेसिया तर अपेसिया किंवा ठिकाणी डिस्पेसिया ही दोन नाव आहेत. अपेसिया किंवा डिस्पेसिया. आता ही जी काही अक्षमता आहे ती भाषा आणि संप्रेषण अध्ययन अक्षमतेमध्ये म्हणजे बोलण्यामध्ये किंवा आपले विचार पुढच्याशी व्यक्त करण्यामध्ये जे काय अडचणी येतील तर त्या अडचणी या विकाराशी संबंधित असतात. तर याच्यामध्ये भाषा समजण्यामध्ये सुद्धा आणि बोलण्यामध्ये सुद्धा अडचणी येतात. म्हणजे समोरचं नेमकं काय बोलत आहे आणि नेमकं आपल्याला काय बोलायचं आहे ते त्याला व्यवस्थित मांडता येत नाही. पुढचं जे काय बोलत आहे ते सुद्धा व्यवस्थित त्याला समजत नाही. त्याच्यामध्ये ही डिस्पेसिया नावाची अक्षमता असते. भाषेला आउटपुट क्रिया देखील मानले जातं. म्हणजे भाषा आपण या ठिकाणी प्रोडक्टिव्ह याच्यामध्ये करतो ज्यावेळेस ते संप्रेषण असतं तर त्यासाठी मेंदूमध्ये विचारांचं आयोजन करणं आवश्यक असतं. नेमकं काय बोलायचं आहे याची आपण मेंदूमध्ये जुळणी करत असतो. योग्य शब्दांनी काहीतरी तोंडी उच्चार करणे आणि कोणाशी तरी संवाद साधण्याची याच्यामध्ये गरज असते तर जी या ठिकाणी आपल्याला अडचणी येत असतात. भाषा आधारित अध्ययन अक्षमतेमध्ये तोंडी भाषा कौशल्यामध्ये अडचणी येऊ शकतात जसे की कथा पुन्हा सांगायची क्षमता, बोलण्यातील चढ उतार तसेच शब्दांचा अर्थ, भाषण, दिशानिर्देश इत्यादी समजून घेण्याची क्षमता. म्हणजे एखाद्याला पूर्व, पश्चिम, दक्षिण याच्या काही आपण म्हणूया दिशा समजत नसतील किंवा सांगता येत नसतील त्यानंतर म्हणजे समजत नसल्यापेक्षा आपल्याला सांगता येत नाही नेमकी उत्तर दिशा कोणती, दक्षिण दिशा कोणती, त्यानंतर शब्दांचा अर्थ वगैरे समजत नसेल, भाषण या ठिकाणी अडचणी येत, बोलण्यामध्ये अडचणी येत असतील तर या ठिकाणी आपण म्हणूया की या डिस्पेसिया तर या अक्षमतेची या संबंधित गोष्टी आहेत. आता श्रवण विषयक आणि दृश्य प्रक्रियेच्या काही समस्या आहेत. आपल्याला ऐकण्यामध्ये आणि बघण्यामध्ये काही समस्या असतात. डोळे आणि कान हे मेंदूपर्यंत माहिती पोहोचवण्याचं प्राथमिक माध्यम आहे. डोळे पाहणे आणि या ठिकाणी कान ऐकणे तर हे या ठिकाणी काय करतात की मेंदूपर्यंत माहिती पोहोचवतात. हे प्राथमिक माध्यम आहेत ज्यास आपण इनपुट माध्यम या ठिकाणी म्हणजे ग्रहणशील या ठिकाणी आपण त्यांना म्हणतो. जर दोन्ही डोळे किंवा कान योग्य रीतीने कार्य करत नसतील तर अध्ययनामध्ये अडचणी येऊ शकतात. हे एक महत्वाचं कारण आहे की अध्ययन अक्षमता याच्यामुळे निर्माण होऊ शकतात. आता श्रवण विषयक प्रक्रिया किंवा विकृती काय काय असतात तर सक्षमपणे ऐकण्याची क्षमता ज्याला आपण श्रवण प्रक्रिया कौशल्य किंवा ग्रहणक्षम भाषा या संदर्भाने या ठिकाणी निर्माण होत असतात.
वाचन लेखन शब्दलेखन करण्याच्या क्षमतेवरती योग्यरित्या ऐकण्याची क्षमता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती परिणाम करत असते। वाचन करत असताना योग्यरित्या वाचन करणं, लेखन करत असताना व्यवस्थित करणं, शब्दलेखन करणं, तर हे ज्या काही क्षमता आहेत याच्यामध्ये ऐकण्याची क्षमता तुमची कशी आहे तर याच्यावरती या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आपला परिणाम त्याच्यावरती जायला बघायला मिळतो। जर या ठिकाणी ऐकण्याची क्षमता क्षीण असेल तर या ठिकाणी वाचन करत असताना सुद्धा अडचणी येतात, लेखन करताना सुद्धा अडचणी येतात। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की तुमची ऐकण्याची क्षमता चांगली असणं आवश्यक आहे। दोन्हीमध्ये सूक्ष्म फरक ओळखण्यास असमर्थता, अयोग्य गतीने आवाज ऐकणं, या ठिकाणी ज्या गतीने आवाज ऐकायला पाहिजे त्या गतीने आवाज ऐकण्यामध्ये अडचणी येत असतात। शब्द उच्चारणं, वाचणे आणि लिहिण्याच्या मूलभूत संकल्पना समजून या ठिकाणी कठीण जात असतात। तर अशा प्रकारे या ठिकाणी ऐकण्याची किंवा श्रवण विषयक ज्या विकृती असतात, श्रवणामध्ये अडचणी असतील तर अशा प्रकारे परिणाम होत असतो। आणि या ठिकाणी दृश्य प्रक्रिया म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया जर व्यवस्थित दिसत नसेल, एखाद्याला डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर याच्यामुळे काय अडचणी येतात बघा। शब्दातील सूक्ष्म फरक या ठिकाणी करता येत नाही, अक्षरे किंवा संख्या या ठिकाणी वेगळ्या अंगाने पाहिल्या जातात। नंतर शब्द वगळणे, शब्द ओघळले जातात, ओळी सोडणे, चुकीचे अंतर किंवा डोळ्यांच्या हातामधील समजण्याची समस्या असणे, हे दृश्य आकलनातील अडचणीमध्ये समाविष्ट आहे। म्हणजे बघून जे काय आकलन तुम्हाला होतं तर त्याच्यामध्ये या अडचणी किंवा विकृती संभवत असतात। अशा प्रकारे या ऐकणे आणि या ठिकाणी पाहणे याच्यामुळे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात। पुढे सक्षम डोळ्यांच्या कार्याचा उल्लेख या ठिकाणी दृश्य प्रक्रिया म्हणून केला जातो। दृश्य आकलनातील दोष हे स्थूल आणि सूक्ष्मकारक कौशल्य, वाचन, आकलन आणि गणितावर सुद्धा परिणाम करू शकतात। त्यानंतर पुढे या ठिकाणी अध्ययन अक्षमता कशी ओळखता येईल तर अध्ययन अक्षमता ओळखणं एक कठीणच काम आहे किंवा जटिल प्रक्रिया असते। ते सहजासहजी ओळखता येत नाही। आपला प्रत्येक वेळेस विद्यार्थ्याचं बारकाईने जे काय ऑब्झर्वेशन आहे ते करावं लागतं। पहिली पायरी म्हणजे दृश्य, श्राव्य आणि विकासात्मक मुद्द्यांचा विचार करणं, जे अंतर्निहित अध्ययन अक्षमतेची छटा या ठिकाणी दाखवू शकतात। म्हणजे विद्यार्थ्याला दिसण्यामध्ये विद्यार्थी कसं पाहतोय, त्याला काही गोष्टी दिसतात का व्यवस्थित, ऐकायला येतात का, कारण दिसणं थोडंसं किंवा आपण म्हणूया ऐकणं, याच्यामुळे आपण म्हणूया की जी काही दुसरी व्यक्ती असते, समोरची व्यक्ती आहे, त्याला थोड्याशा ज्या काही अडचणी आहेत विद्यार्थ्याला येत आहेत किंवा नाही हे थोडंसं समजून घेणं अवघड जातं। त्याच्यामुळे या ठिकाणी या गोष्टी आपल्याला थोड्याशा अडचणीच्या किंवा जटिलमध्ये आपल्याला त्या थोड्याशा समजून येत नाहीत। एकदा या चाचण्या पूर्ण झाल्या की मानसशास्त्रीय शैक्षणिक आकलनाद्वारे अध्ययन अक्षमता या ठिकाणी ओळखली जाते। ज्या काही दृश्य, श्राव्य किंवा विकासात्मक मुद्दे आहेत त्यानुसार या चाचण्या आपल्याला कराव्या लागतात। आणि एकदा का या चाचण्या या ठिकाणी पूर्ण झाल्या की शैक्षणिक आकलनाद्वारे अध्ययन अक्षमता ओळखली जाते, ज्यात बौद्धिक क्षमतेच्या मापनाबरोबर शैक्षणिक कृती या ठिकाणी चाचणी समाविष्ट असते। बौद्धिक क्षमतेची चाचणी केली जाईल, त्याचबरोबर या ठिकाणी शैक्षणिक कृती चाचणी सुद्धा समाविष्ट असते। या चाचणीमुळे मुलाची अंगभूत क्षमता आणि बुद्धी गुणांक म्हणजे IQ आणि मुलांची शैक्षणिक कामगिरी यात काही फरक आहे का हे ठरवण्यामध्ये या ठिकाणी मदत होते। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जी अध्ययन अक्षमता आहे ती ओळखू शकतो। ज्या काही चाचण्या वगैरे असतील, IQ, बुद्धी गुणांक किंवा या ठिकाणी ज्या अंगभूत क्षमता वगैरे असतील तर त्या ठिकाणी या चाचणीमार्फत आपण पाहू शकतो। त्यांची शैक्षणिक कामगिरी आपण पाहू शकतो आणि याच्यामध्ये काही फरक आहे का तर हे आपण ठरवू शकतो। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अध्ययन अक्षमता बऱ्या होऊ शकतात का, तर वेळेवरती आपण अंतर्निरसन केलं, त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट केली, समर्थनार्थ अध्ययन अक्षम मुले आहेत ती शाळेत या ठिकाणी यशस्वी होऊ शकतात। म्हणजे असं नाही की या ठिकाणी एखादा मूल अध्ययन अक्षम आहे आणि त्याला काहीच येत नाही किंवा तो सक्सेस होऊ शकत नाही, तर असे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अध्ययन अक्षम मुले असतात। आता तारे जमीन पर जो काही समजा पिक्चर तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये जो काही मुलगा होता तो सुद्धा अध्ययन अक्षमच होता आणि त्याच्यावर आपण समजा आमिर खानने त्या ठिकाणी जी पात्र केलं शिक्षकाचं आणि ते शिक्षकाने किंवा आपण ठरवल्यामुळे या ठिकाणी जे काय आपला मेहनत वगैरे घ्यावी लागेल त्या सगळ्या गोष्टी आपण करून एखादा अध्ययन अक्षम असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा चांगल्या प्रकारे शिकवू शकतो आणि तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो। पालक आणि शिक्षक हे आद्य मार्गदर्शक मुलांचं वाचन, लिखाण किंवा भाषा यामधील अडचणी ओळखू शकतात। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यांच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आहेत किंवा नाही हे ओळखावं लागेल आणि ते काय एकदा ओळखायला आलं की आपल्याला त्याच्यावरती उपाय करता येतो। तर याच्यामध्ये आवश्यक असं अंतर्निरसन कार्यक्रम किंवा थेरपीसाठी मानसिक आरोग्य तज्ञ किंवा इतर प्रशिक्षित तज्ञांची मदत घ्यावी लागेल। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला लागेल त्यावेळेस थेरपिस्ट जे काय असतात त्यांची आपल्याला मानसिक आरोग्य तज्ञांची जी गरज आहे तर ती लागली तर त्यांची सुद्धा मदत घ्यावी लागेल। आणि प्रशिक्षित जे काय तज्ञ असतात याच्यामधील अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांचे अशा अध्ययन अक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्या अक्षमता आहेत त्या सुधारण्यामध्ये जे प्रशिक्षित तज्ञ असतात तर त्यांची मदत आपल्याला घ्यावी लागते।
त्यानंतर या ठिकाणी जे मानसोपचार आहेत तर त्यांची मदत घ्यावी लागेल। याच्यामध्ये अध्ययन अक्षमतेस अनुसरून काही मुलांना मानसोपचाराचा फायदा होऊ शकतो। उदाहरणार्थ काय की भाषेची अक्षमता असलेल्या मुलांना स्पीच थेरपीची मदत होऊ शकते। बोलण्यामध्ये ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येतात, जीव वगैरे व्यवस्थित ओळखत नाही, तर त्या विद्यार्थ्यांना जी स्पीच थेरपी आहे तर ती या ठिकाणी द्यावी लागेल आणि स्पीच थेरपीचा वापर किंवा या ठिकाणी जो फायदा आहे तो मुलांना होऊ शकतो। व्यावसायिक मानसोपचार आपल्या मुलास लेखन समस्ये संबंधित सूक्ष्म कारक कौशल्य सुधारण्याच्या ठिकाणी मदत करतात किंवा या ठिकाणी अशा प्रकारच्या काही अडचणी असतील लेखन कौशल्यामध्ये किंवा जे काही सूक्ष्म कारक कौशल्य असतात, म्हणजे पेन वगैरे धरता येत नसेल, पेन्सिल वगैरे धरता येत नसेल, तर याच्यामध्ये सुधारणा करण्यामध्ये या मानसोपचार तज्ञांचा उपयोग होऊ शकतो किंवा त्यांच्या थेरपीचा फायदा होत असतो। विशिष्ट मानसोपचार म्हणजे काय तर संशोधन असे दर्शवते की संगीत, कला, नृत्य यासारख्या वैकल्पिक उपचारांमुळे अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना फायदा होऊ शकतो। म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्या काय अडचणी आहेत त्या अक्षमता आहेत त्या येत असतात, तर अशा विद्यार्थ्यांच्या संगीत, कला, नृत्य यासारखे जे काही वैकल्पिक उपचार असतात त्या उपचारांमुळे या ठिकाणी या अध्ययन अक्षमता कमी होण्यामध्ये मदत होत असते। तर अशा प्रकारे हे विशिष्ट मानसोपचार आपल्याला द्यावे लागतील। आता विशेष शिक्षण तज्ञ तर वाचन, शब्दलेखन, भाषा लेखन, स्पेलिंग यासारख्या क्षेत्रातील मुलांच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्यासाठी प्रमाणित शैक्षणिक चाचण्या बघा या ठिकाणी कोणकोणत्या चाचण्या असतात, प्रमाणित शैक्षणिक चाचण्या, वाईड रेंज अचिव्हमेंट टेस्ट, पीबॉडी वैयक्तिक संपादन चाचणी, ओडॉक म्हणजे जॉन्सन संपादन चाचणी, स्क्वानल संपादन चाचणी, अभ्यासक्रम आधारित चाचणी करून मुलांच्या शैक्षणिक यशाचं मूल्यांकन करता येतं। तर अशा प्रकारच्या ज्या काही चाचण्या आहेत या चाचण्यांचा सुद्धा उपयोग करून आपण विद्यार्थ्यांच्या अक्षमतेचं किंवा या ठिकाणी त्यांचं शैक्षणिक यशाचं मूल्यांकन करता येणार आहे। पुढे मुलांच्या वास्तविक शालेय श्रेणी किंवा कालक्रमानुसार 2 वर्षांपेक्षा कमी शैक्षणिक संपादन हे मुलास विशिष्ट अध्ययन अक्षमता आहे याचे चिन्ह दर्शवू शकतं। लक्षात घ्या की मुलांच्या वास्तविक शालेय श्रेणी जी काही श्रेणी तुमची पाहिजे नॉर्मली तर ती शालेय श्रेणी किंवा कालक्रमानुसार 2 वर्षापेक्षा कमी शैक्षणिक संपादन जर असेल एखाद्या मुलाचं तर हे मुलास विशिष्ट अध्ययन अक्षमता आहे याचं या ठिकाणी लक्षण आहे। म्हणजे लक्षात घ्या की एखाद्या मुलाला 2 वर्षाच्या वयामध्ये जेवढ्या काही गोष्टी यायला पाहिजे तेवढ्या येत नसतील, 2 वर्षाच्या वयामध्ये त्याची जी काही श्रेणी असेल ती श्रेणी त्याला प्राप्त करता येत नसेल तर त्या मुलामध्ये विशिष्ट असे अध्ययन अक्षमता आहे, तर हे आपण या ठिकाणी ओळखून जायचं आहे। त्यानंतर समुपदेशक या ठिकाणी बघा की जे समुपदेशक आहे ते सामान्य वर्तन समजून घेण्यास मदत करतो। जे समुपदेशक असतात ते सामान्य वर्तन समजून घेण्यामध्ये मदत करतो। कोणत्याही वर्तन विषयक समस्येची तपासणी करून घर किंवा शाळेच्या अपुऱ्या वातावरणामुळे अस्तित्वात असलेल्या कोणत्याही समस्यांसाठी किंवा शाळेत मुलांच्या खराब कामगिरीचं कारण या ठिकाणी असू शकतं आणि हे कारण या ठिकाणी समजून घेण्यामध्ये आपल्याला समुपदेशक मदत करतात आणि हे कारणे समजले की आपण शाळेचं वातावरण चांगल्या प्रकारे ठेवू शकतो किंवा ज्या काय अपुऱ्या सुविधा वगैरे असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी वाढ करून आपण ते अक्षमतेचे जे प्रकार आहेत ते कमी करू शकतो। पुढे जे बालरोग तज्ञ आहेत किंवा बालरोग न्यूरोलॉजिस्ट असतात, आता यांचा उपयोग आपल्याला कधी होतो तर या ठिकाणी वरील जे काही उपाय आहेत ते उपाय करून जर या ठिकाणी काहीच फायदा झाला नाही तर शेवटी आपल्या बालरोग तज्ञांचा मदत घ्यावी लागते किंवा त्यांचा या ठिकाणी आपण म्हणूया सल्ला घ्यावा लागतो। जर एखाद्या अध्ययन अक्षमतेचा संशय आला असेल तर बालरोग तज्ञांद्वारे शाळेत मुलाच्या कामगिरीबद्दल चौकशी करणे आवश्यक आहे किंवा पालकांना त्यांच्या मुलाचे मानसिक शैक्षणिक मूल्यांकन करण्यासाठी मार्गदर्शन करणे या ठिकाणी आवश्यक असतं। बालरोग तज्ञ देखील पालक आणि वर्ग शिक्षकांना उपचारात्मक शिक्षणाच्या उपयुक्ततेबद्दल सल्ला देऊ शकतात आणि त्यांचा सल्ला घेऊन आपण त्यांची अध्ययन अक्षमता कमी करू शकतो। तपशीलवार नैदानिक इतिहासाची नोंद ठेवणे, हायपोथायरॉइडिझम, क्रॉनिक लीड विषबाधा यासारख्या वैद्यकीय आजारांना वगळण्यासाठी कसून शारीरिक तपासणी करणं आणि सेरेब्रल पाल्सी, विल्सन रोग, ADHD सारख्या न्यूरोलॉजिकल विकार यावरती बालरोग न्यूरोलॉजिस्ट काम करतात। आता या ठिकाणी हे जे काही हे एवढं महत्वाचं नाही लक्षात घ्या, परंतु आपल्याला ते माहिती पाहिजे की आपण याच्यावरती सुद्धा उपाय करू शकतो आणि या उपायांनी अध्ययन अक्षमता जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येते। आता या ठिकाणी शेवटी आपण बघूया, फक्त थोडक्यामध्ये बघूया की कारण प्रश्न या ठिकाणी तुम्हाला अचूक पॉइंट वरती विचारले जातात, ते पॉइंट फक्त या ठिकाणी आता लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये पहिला आपण बघितला प्रकार डिस्लेक्सिया बघितला। डिस्लेक्सिया हा या ठिकाणी वाचनाशी संबंधित आहे। आपण सगळी माहिती वरती बघितली हे सविस्तर की फक्त एवढं लक्षात ठेवा की वाचनाशी संबंधित किंवा रीडिंग याच्याशी संबंधित कोणता विकार आहे ते डिस्लेक्सिया आहे। पुढे डिस्ग्राफिया, डिस्ग्राफिया कशा संबंधित आहेत लेखनाशी संबंधित डिस्ग्राफिया आहे।
त्यानंतर डिस्कॅल्क्युलिया हा गणिताशी संबंधित आहे. त्यानंतर या ठिकाणी अफॅसिया किंवा डिस्फेशिया किंवा या ठिकाणी अपेशिया सुद्धा याला म्हटलं जातं. तर हा या ठिकाणी कशा संबंधित, भाषेशी संबंधित आहे, म्हणजे बोलण्याशी संबंधित हा विकार आहे. तर भाषा संबंधित मेंदूवरती मार लागल्यामुळे या ठिकाणी बोलण्यामध्ये दोष निर्माण होत असतात, बोलण्यामध्ये दोष निर्माण होतात. तर याला या ठिकाणी आपण अपेशिया किंवा डिस्फेशिया असं म्हटलं जातं. पुढं तुम्ही भाषा कशी बोलता किंवा समजता यावरती त्याचा परिणाम होतो डिस्पेशियाचा. डिस्पेशिया असलेल्या लोकांना वाक्यात शब्द एकत्र ठेवण्यामध्ये, इतर काय म्हणतात हे समजून घेण्यात, वाचण्यात आणि लिहिण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तर अशा प्रकारे हा अफेसिया किंवा डिस्पेशिया लक्षात ठेवा. कधी तुम्हाला अफेसिया आणि डिस्पेशिया याच्यामध्ये काय करायचं आहे, गोंधळ होऊ देऊ नका, दोन्ही एकच आहेत. पुढे पाचवा प्रकार आहे अप्रेक्सिया. अप्रेक्सिया आपण वरती बघितलेला नाही, लक्षात ठेवा. आता जो काय अप्रेक्सिया आहे किंवा डिस्प्रेक्सिया आहे, अप्रेक्सिया किंवा डिस्प्रेक्सिया, तर दोन्ही या ठिकाणी एकच आहे. तर हे स्नायू संबंधी किंवा मोटर स्किल्स किंवा कारक कौशल्य यांच्याशी संबंधित असतात. म्हणजे लेखन, बोलणे, चालणे याच्यामध्ये अडचणी येतात. आता लक्षात ठेवा, जो अप्रेक्सिया आहे, अप्रेक्सिया आणि डिस्प्रेक्सिया, तर याच्यामध्ये दोन्हीही जे काही लक्षणं आहेत ती येऊ शकतात. कारण बघा, आपल्याला डिस्ग्राफिया आहे, डिस्ग्राफियामध्ये आपण बघितलं की लिखाणामध्ये अडचणी येतात, लिहिण्याशी संबंधित आहे. आणि डिस्प्रेक्सियामध्ये सुद्धा या ठिकाणी लिहिण्यामध्ये अडचणी येतात, म्हणजे पेन व्यवस्थित धरता येत नसेल, जे सूक्ष्म कारक कौशल्य आहे ती व्यवस्थित नसतील, तर या ठिकाणी ही डिस्प्रेक्सिया जो नावाचा विकार आहे तो उद्भवतो. याच्यामध्ये हात, डोळे याच्यामध्ये समन्वय नसतो, पेन धरता येत नाही किंवा शर्ट जे काही बटन वगैरे आहे ते लावता येत नाहीत. म्हणजे या ठिकाणी स्नायूंमध्ये या ठिकाणी ज्या काही अडचणी आहेत, हालचालीमध्ये अडचणी आहेत ते येत असतात. संतुलन आणि हालचाल समस्या किंवा चालण्याची विकृती आणि नवीन कौशल्य शिकण्यामध्ये याच्यामुळे अडचणी येत असतात. संघटन आणि नियोजन समस्या याच्यामुळे येतात आणि लिहिण्यामध्ये किंवा कीबोर्ड वापरण्यामध्ये अडचणी येत असतात. म्हणजे आपण जर कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये विचार केला तर कीबोर्ड वापरण्यामध्ये अडचणी येत असतात. अशा प्रकारे ही अप्रेक्सिया किंवा डिस्पेक्सिया नावाचा विकार. लक्षात ठेवा, अप्रेक्सिया किंवा डिस्पेक्सिया म्हणलं की या ठिकाणी जी काही कारक कौशल्य आहेत तुमची, तर त्याच्याशी संबंधित आहेत, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. पुढं डिस्थेमिया हा या ठिकाणी विकार आहे साखरमांकाचा. डिस्थेमिया म्हणजे काय, तर औदासीन्य, म्हणजे या ठिकाणी हे तणाव संबंधित विकार आहे. याच्यामध्ये मुलं उदास असतात, या ठिकाणी त्यांच्यामध्ये चैतन्य नसतं, मानसिक आणि वर्तणुकीशी संबंधित या ठिकाणी हा विकार आहे. या मुलांमध्ये अभिरुची नसते, आवड नसते, म्हणजे या ठिकाणी ते उदास असतात, तणावग्रस्त असतात, किंवा ठिकाणी आपण म्हणूया ते फ्रेश नसतात. अशी जी काही मुलं आहेत, म्हणजे सारखीच या ठिकाणी आपण काही गोष्टी शिकून, काही गोष्टी त्यांना समजावून सांगून सुद्धा त्यांच्यामध्ये फरक पडत नसेल, तर याच्यामध्ये डिस्थेमिया नावाचा हा विकार असतो. तर ही सुद्धा या ठिकाणी अध्ययन अक्षमता आहे. कारण याचा डायरेक्टली जो संबंध असतो तो अध्ययनाशी होतो, अध्ययनावरती याचा परिणाम होतो. जर मुलं या ठिकाणी तणावग्रस्त असतील, उदास असतील, किंवा ठिकाणी त्याची मानसिक वर्तणुकीशी त्यांचा जी काही वर्तणूक व्यवस्थित नसेल, तर किंवा अभिरुची नसेल, आवड नसेल, तर त्यांना अध्ययनामध्ये त्यांचं मन लागत नाही, आणि मन लागलं नाहीत की त्यांचं अध्ययन व्यवस्थित होत नाही. आता याचं कारण काय असतं, तर कारण अनुवंशिक कारण असतं डिस्थेमियाचं, वातावरण किंवा या ठिकाणी आपण म्हणूया मानसिक सुद्धा याच्यामध्ये कारण असतं. पुढे या ठिकाणी सातवा प्रकार आहे डिस्फोर्मिया. तर डिस्फोर्मिया म्हणजे काय, तर भ्रम संबंधित. या ठिकाणी भ्रम निर्माण होतात. म्हणजे या ठिकाणी ते विद्यार्थी असतात, त्यांना असं वाटतं की माझा एखादा हात लहान आहे, एखादा हाताचा आकार मोठा आहे, किंवा या ठिकाणी पुढचा जो व्यक्ती आहे तो माझ्यापेक्षा म्हणजे मोठा आहे. तर अशा प्रकारचे भ्रम आहेत. भ्रम या ठिकाणी या डिस्फोर्मिया असणाऱ्या अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यामध्ये हे भ्रम संबंधी जे विकार आहेत निर्माण होतात. पुढे या ठिकाणी आपण बघितलं वरती की ADHD म्हणजे काय, तर अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. तर हे आपण वरती पाहिलं, तर याच्यामध्ये या मुलांना अतिचंचलता, मुले एका ठिकाणी स्थिर नसतात, लक्ष केंद्रित त्यांना करता येत नाहीत. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे अध्ययन अक्षमता जे काही महत्वाचे प्रकार आहेत त्या ठिकाणी आपण थोडक्यात बघितले, आणि सविस्तर आपण या ठिकाणी वरती बघितले, ज्याच्यावर तुम्हाला कशाही स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले तर त्याची उत्तर येतील. आता मराठीचा सब्जेक्ट असेल किंवा तुमचं CDP असेल किंवा कोणताही विषय असेल, याच्यामध्ये तुम्हाला सर्व ज्या काय डिसेबिलिटी असतात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला एक तरी प्रश्न याच्यावरती विचारला जातोच. महत्वाचा या ठिकाणी हा टॉपिक होता, आपण या ठिकाणी तो टॉपिक कव्हर केलेला आहे. चॉम्स्की विषयी पेपर वरती प्रश्न विचारलेला आहे. नवीन तज्ञ मानसशास्त्र विचारलेले आहेत. ओके. डिस्लेक्शिया आलेलं होतं. प्रत्येक पेपरमध्ये डिस्लेक्शियावरती प्रश्न असतो. जे काय आपण प्रकार बघितले त्याच्यावरती प्रश्न हा 100% असतो.
नवीन मानसशास्त्र NCERT बुक वाचावे, नवीन अभ्यास विचारत आहेत. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी हा जो टॉपिक आहे महत्वाचा टॉपिक होता आपला कंप्लीट आपण केलेला आहे. 20 तारखेला तुमचा पेपर आहे. बघा जे काय हॉल तिकीट आहेत, हॉल तिकीट आलेले आहेत, तुमचे सेंटर तुम्हाला पण मिळालेले आहेत. ज्यांनी अजूनही हॉल तिकीट वगैरे काढलेलं नसेल 20 तारखेचं, तर ते 20 तारखेचं हॉल तिकीट काढून घ्यायचं आहे. आणि परीक्षा ही 20 तारखेलाच होणार आहे. फक्त त्यासाठी काय करायचं आहे, रविवारी संध्याकाळपर्यंत तुम्ही आपली जी वेबसाईट आहे चेक करत राहायचं आहे. जर या ठिकाणी प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह झाला नाही तर कदाचित या ठिकाणी आपण बघितलं की 17 तारखेची परीक्षा अचानक कॅन्सल करण्यात आलेली होती. त्याच्यामुळे आपण थोडंसं लक्ष द्यायचं आहे, वेबसाईट बघायची आहे. काही वेळेस जर अपडेट वगैरे व्यवस्थित देता आले नाही तर या ठिकाणी आपण डायरेक्ट केंद्राला म्हणजे आपण जे सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि तो आपला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की थोडंसं अपडेट होत चला, अपडेटकडे लक्ष द्या. बाकीच्या गोष्टी या ठिकाणी करण्यापेक्षा अभ्यास करा. सर्वात महत्वाचं म्हणजे मराठीचे पॅसेज सोडत असताना तुम्हाला स्क्रोल करावं लागतं, अप डाऊन करावं लागतं, कारण मराठीचा पॅसेज खूप मोठा असतो. कविता छोटी असते परंतु मराठीचे पॅसेज पण मोठे असतात. त्याच्यामुळे तुम्हाला स्क्रोल करावंच लागतं. या ठिकाणी लक्षात ठेवा, स्क्रोल तुम्हाला करावंच लागतं. 17ची परीक्षा कधी होईल तर 17ची परीक्षा या ठिकाणी 13 तारखेनंतर शक्यतो होईल. परंतु आपल्याला पण नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आल्यानंतर समजून जाईल 16ची आणि 17ची परीक्षा कधी होणार आहे. तर ती 1-2-3 दिवसामध्ये सोमवार नंतर नोटिफिकेशन येऊन जाईल कदाचित. स्क्रोल अप डाऊन करावं लागतं, स्क्रोल करायचं आहे. तर ठीक आहे. या ठिकाणी सर्वांना गुड नाईट. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, लाईक केला नसेल तर. आणि ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायचे असेल तर टेस्ट सिरीज साठी कॉन्टॅक्ट करा. 89 75 98 92 12. टेस्ट सिरीज 151 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल. 89 75 98 92 12. तर याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मराठी विषयासहित सर्व विषयांच्या टेस्ट सिरीज मिळून जातील. तर ठीक आहे. पाहिजे PDF आहे, PDF मी तुम्हाला माझ्या ब्लॉग वरती टाकतो आणि ब्लॉगची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी टाकतो. तर या ठिकाणी काय करा, तुम्ही उद्या किंवा या ठिकाणी थोड्या वेळाने डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा. त्याच्यावरती तुम्हाला मी NCERT ची सुद्धा PDF टाकून देतो. NCERT 2005 ची काय PDF आहे ती सुद्धा मी ब्लॉग वर तुम्हाला टाकून देतो आणि हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ब्लॉग वरती बघायला मिळेल. हो, काही समजलं तर या ठिकाणी मी लगेच टाकेल अपडेट. तसं मला समजलं की अपडेट टाकेल, परंतु लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा थोडंसं लक्ष ठेवायचं आहे. 21 तारखेचं हॉल तिकीट उद्या येईल. 21चं हॉल तिकीट उद्या येईल आणि 20चं हॉल तिकीट आलेलं आहे. ज्यांचा पहिली भाषा असेल, लक्षात ठेवा पहिली भाषा तुमची हिंदी असेल, मराठी असेल, त्याच्यामध्ये तुमचं एक पॅसेज आणि एक कविता असते. तुमची कोणतीही भाषा असू द्या, एक पॅसेज आणि एक कविता पोएम तुम्हाला पहिल्या भाषेसाठी असते आणि दुसऱ्या भाषेसाठी दोन्हीही पॅसेज असतात. कोणतीही तुमची भाषा असू द्या, मराठी असेल किंवा हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल. पहिल्या भाषेसाठी एक पॅसेज एक पोएम असते, दुसऱ्यासाठी दोन्ही पॅसेज असतात. ठीक आहे. सर्वांना गुड नाईट. टेस्टसाठी एका विषयाचे 150, एका विषयाचे नाही सर्व विषयांसाठी 150 रुपये फक्त. सर्व विषय दोन्हीही पेपर, सर्व विषय आणि दोन्हीही पेपर.